नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर स्वागत करतोय तुमचं YouTube प्लॅटफॉर्मवरती. टी म्हणजे केंद्रीय पात्रता परीक्षा काही दिवसापूर्वी संपन्न झाली. अनेक विद्यार्थी वर्ग असतील, शिक्षक वर्ग असतील, ते या परीक्षेला बसले होते. कारण आपल्याला माहिती आहे टी असेल महाराष्ट्र राज्याची किंवा त्यालाच पर्यायी असणारी सी कारण टी अनिवार्यता करण्यात आलेली आहे सेवेत असणाऱ्या शिक्षकांसाठी किंवा सेवेमध्ये जाण्याची इच्छा बाळगत असणाऱ्या शिक्षकांसाठी. त्यामुळे अनेक शिक्षक वर्गांनी देखील या परीक्षेला फॉर्म भरले होते, परीक्षा दिली गेली होती. आता वाट पाहत होते, की आता याचा रिझल्ट कधी लागेल कारण त्याच्या पुढची जी काही कारवाई आहे, कारण आपल्याला माहिती आहे ते सेवेमध्ये असणारे शिक्षक वर्ग आहेत. त्यांना या पात्रतेची नितांत गरज आहे. त्यांची पदोन्नती असेल किंवा त्यांची सेवा अबाधित ठेवण्यासाठी. त्यामुळे अनेक विद्यार्थी वर्ग, शिक्षक वर्ग या निकालाची वाट पाहत होते. काही दिवसापूर्वी त्याची एक अंतरिम उत्तर सूची प्रसिद्ध करण्यात आली आणि आपल्या नेहमीप्रमाणे टीईटीला जसं काही आक्षेप नोंदवण्यात आले त्याचीही तारीख आहे आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या उत्तरामध्ये काय बदल होईल का आणि पुढे अंतिम निकाल कधी प्रसिद्ध होईल या संदर्भाच्या संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचंय आणि व्हिडिओ शेअर जरूर करायचा आणि आवडला असेल तर लाईक जरूर करायचंय. विद्यार्थी मित्रांनो, जसं सीटीईटी महत्वपूर्ण अगदी तसं टीईटीची तयारी आपण जोरदार पद्धतीने करायला सुरुवात केलेली आहे. राज्य परीक्षा परिषद नुकतंच या जून जुलैच्या महिन्यामध्ये याचं आयोजन करते. मग वाट काय पाहताय, आपल्याला याची परिपूर्ण तयारी करायची असेल आणि या वर्षी तुमचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार करायचं असेल तर महागुरु 1.0 बॅचचं आयोजन करतोय. नुकतीच सुरू झालेली ही बॅच, ज्यामध्ये मार्गदर्शक खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सर, अगदी बॅचची संपूर्ण वैशिष्ट्य पेपर 1 असेल, पेपर 2 असेल आणि दोन्ही पेपरच्या संपूर्ण फी स्ट्रक्चर दिलेला आहे. ऍडमिशन ओपन आहे, खाली कॉन्टॅक्ट नंबर आहे. अगदी सेवेत असणारे शिक्षक वर्गांसाठी आपण गुरुवार या 1.0 बॅचचं आयोजन करतोय. त्याचेही डिटेल शिंदे सर असतील आणि त्यांच्यासमोर महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शक लाभते. यावर्षी नक्की तुमचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार होईलच. काय करायचं, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍप लिंक दिलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा ऍप इन्स्टॉल करून घ्यायचंय, बॅच परचेस करायची आणि लवकरात लवकर या बॅचशी लवकर जॉईन होऊन याचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न करायचा. नक्की तुमचं यावर्षी स्वप्न साकार होणार आहे. चला बघूया त्या संपूर्ण होणाऱ्या या प्रक्रियावरती. आपण बघितलं की फेब्रुवारी 8 म्हणजे 8 फेब्रुवारीला ही परीक्षा संपन्न झाली संपूर्ण देशभरामध्ये. पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, त्याची जी काही प्रोव्हिजनल आन्सर की तात्पुरती यादी प्रकाशित करण्यात आली, उत्तर सूची प्रकाशित करण्यात आली. साधारणतः तारीखही तिथे दिली गेली होती आणि त्या तारखेमध्ये ती प्रसिद्ध करण्यात आली, फेब्रुवारी 17 ते 23 2026 दरम्यान. आता यासाठी एक ऑब्जेक्शन घेण्यासाठी, काही आक्षेप घेण्यासाठी ऑब्जेक्शन विंडो ज्याला म्हटलं जातं, आपल्या टीईटी मध्ये सुद्धा सेम याच वेने चालतं. 2 ते 3 दिवसाचा कालावधी देण्यात आलेला आहे. फायनल आन्सर की कधी प्रकाश होईल, साधारणतः या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवसामध्ये किंवा पहिल्या आठवड्यामध्ये मार्च महिन्याच्या प्रकाशित करण्यात येईल फायनल आन्सर की. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो रिझल्ट आहे, रिझल्ट अनाउन्समेंट फर्स्ट और सेकंड वीक मार्च 2026. अगदी त्याच पद्धतीने मी पुढेही डिटेल दिलेला आहे. 8 फेब्रुवारीला संपन्न झाली, 17 ते 13 फेब्रुवारी 2026 ला साधारणतः त्याची एक पहिली आन्सर की तात्पुरती उत्तर प्रकाशन करण्यात आलं. आक्षेप विंडो 2-3 दिवस यानंतर चालेल, बरोबर. आणि अंतिम उत्तर सूची जी येणार आहे ती फेब्रुवारी एंडिंगला किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात, आणि मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये निकाल घोषित केला जाईल. आपल्याला माहिती आहे या निकालाची वाट खूप सारे विद्यार्थी मित्र, शिक्षक वर्ग करतायत. त्याचं कारणही सांगितलंय. तशाही आपण या पद्धतीने सगळ्या डिटेल तुम्हाला कुठेही रिझल्ट पाहायला मिळेल. सीटीईटी फेब्रुवारी त्याची लाईव्ह केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे आज म्हणजे कधीची तारीख ही 24 फेब्रुवारीची. या ctt.nic.in याच्यावरती तुम्हाला एक तात्पुरती 24 तारखेला उत्तर सूची प्रकाशित करण्यात आली. ज्यांना कुणाला माहित नसेल की एक तात्पुरती उत्तर सूची प्रकाशित करण्यात आलेली, त्यांनी या वेबसाईट वरती जायचं आणि पीडीएफ स्वरूपाची जारी केलेली आहे ती करायची. आणि आक्षेप घ्यायचा असेल कोणत्या एखाद्या प्रश्नावरती तर त्याच्यावरती तुम्हाला साधारणतः आक्षेपही घेता येईल. त्याच्यामध्ये त्या अधिकृत वेबसाईट वरती सगळे डिटेल दिले गेले. म्हणजे ही परीक्षेचा निकाल
आपल्याला बघतोय 8 ते 15 दिवसाच्या कालावधीमध्ये लागून जाईल. म्हणजे तुमचं जे एक कुठलं तरी एकतर टी-ई-टी अथवा सी-टी-ई-टी पात्रता धारण करण्याचं एकदाचं स्वप्न साकार होईल. लवकरात लवकर पहिल्यांदा अंतरिम जी काही उत्तर सूची प्रकाशित करण्यात आली ती एकदा चेक करा. त्यामध्ये काही तुम्हाला डाउट्स असतील, आक्षेप घ्यायचे असतील तेही आक्षेप घ्या, म्हणजे जेणेकरून तुमच्या मार्कामध्ये काही ग्रोथ होईल आणि तुम्हाला पात्रता धारण करणं सोपं होईल. परत एकदा आवाहन करतोय विद्यार्थी मित्रांनो, आपली ही जी काही टी परीक्षा आहे याच्या परिपूर्ण तयारीसाठी लवकरात लवकर महागुरु असेल किंवा गुरुवर्य बॅचचा आस्वाद घ्या. यावर्षी तुमचं नक्कीच स्वप्न साकार होणार आहे पात्रता धारण करण्याचं. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व डिटेल्स दिलेले आहेत. त्या डिटेल्स फॉलो करा आणि लवकरात लवकर बॅच जॉइन करा. ॲप इन्स्टॉल करून बॅच परचेस करा. नक्कीच तुमचं या वर्षीचं स्वप्न साकार. पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन. गुड बाय अँड टेक केअर.